नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात जय महाराष्ट्र. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. पायलटनं अजित पवारांचं विमान मुद्दाम जमिनीवर आदळलं असा आरोप रोहित पवार यांनी केलाय. पायलटचा वापर करून घातपात केल्याचा संशय रोहित पवारांना आहे. विमानात पेट्रोल जास्त प्रमाणात भरलं होतं अशीही माहिती त्यांनी दिली आहे. पायलट मद्यधुंद अवस्थेत होता की नाही हे तपासलं का? रोहित पवार यांनी केलेल्या या दाव्यानं आता खळबळ उडाली आहे. विमानाचे वायर जळाले नाही, मग ब्लॅक बॉक्स कसा जळाला असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलेला आहे. मुद्दामूनच कदाचित त्याचा वापर करून, पायलटचा वापर करून हा घातपात झाला असावा आणि त्या घातपातामध्ये फ्यूल जास्त असलं की मोठा स्फोट होईल हे कुठेतरी शंका लोकांच्या मनामध्ये, आमच्या मनामध्ये ती कुठेतरी खरी ठरताना आपण सर्वजण बघू शकतो. हे विमान खाली आदळण्यात आलं, हे मुद्दामून आदळण्यात आलं असं आम्हाला आता त्या ठिकाणी वाटायला लागले. आता हे कुठं होता ब्लॅक बॉक्स? हा इथं होता. आता या ब्लॅक बॉक्स म्हणजे विमानाच्या त्या बाजूला हा ब्लॅक बॉक्स जर इथं होता तर बॉडी कुठं जळली आहे? इथं केबल सुद्धा आहेत, पुढे केबल पण आहेत, त्या सगळ्या कॉपरच्या केबल आहेत. कॉपरचा मेल्टिंग पॉईंट अजून कमी असतो, त्या सुद्धा तिथं मेल्ट झालेला नाहीत. म्हणजे उगाचच कालचं आज आमचं प्रेझेंटेशन आहे म्हणून काहीतरी द्यायचं, म्हणून काहीतरी माहिती काल दिली असं आमचं त्याच्यामध्ये मत आहे. जसा कपूर दोनदा त्याला स्थगिती मिळाली होती, त्याचं लायसन्स कॅन्सल झालं होतं दारू पिला म्हणून, तेव्हा हे 2023चं VSRचं मुंबईमध्ये जो ॲक्सिडेंट झाला त्याचा जो सुनील कुंजीर का कंजीर नावाचा जो व्यक्ती आहे तर त्याचा सुद्धा त्या ठिकाणी दारूच्यामुळे ते दोनदा त्याचं लायसन्स कॅन्सल झाला तो असं आम्हाला कळतं. म्हणजे जे कमर्शियल फ्लाय करतात, मोठे मोठे विमानं, एमिरेट्स, एअर इंडिया वगैरे, तिथं ज्यांना नोकऱ्या मिळत नाहीत ते सगळे, आणि काही चांगले पण लोक आहेत, खराब नाही, पण काय असे मोठे मोठे लोक सगळे इथं काम करतात. तर VSR कंपनीला वाचवण्यासाठी कागदपत्रांची छेडछाड होण्याची शक्यता आहे. VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाच्या लग्नाला नागरी उड्डाण मंत्री गेले होते. VSR कंपनीचा मालक अजूनही भारतात नाही असं रोहित पवारांनी म्हटलं. मालक अमेरिकेत गेलाय, त्याची साधी चौकशीही नाही असा आरोप त्यांनी केलाय. या पक्षाचे नेते जर रोहित सिंगच्या लग्नाला तिथं जात असतील आणि रोहित TDPचाच नेता आज जर तिथं एव्हिएशन मिनिस्टर असेल आणि VSR कंपनी आतापर्यंत बंद होत नाही, त्याचे ऑपरेशन तसेच चालू राहतात, कागदपत्र त्या ठिकाणी रिअलाइनमेंट करणं नाही तर त्याचं मॅन्युप्युलेशन करणं असं आमचा त्याच्यामध्ये म्हणणं आहे. आणि आज रोहित सिंग आहे कुठं? आज रोहित सिंग भारतामध्ये नाही. अपघात झाल्यानंतर मायामी अमेरिकेमध्ये तो गेलाय. त्यांची दुबईमध्ये सुद्धा कंपनी आहे, अमेरिकेमध्ये सुद्धा कंपनी आहे. ही सगळी विमानं टप्प्याटप्प्याने हे दुबईच्या आणि अमेरिकेच्या कंपनीमध्ये ट्रान्सफर केली जातील. की आज नाही तर उद्या VSR कंपनीला बंदी घातली पाहिजे आणि इन्व्हेस्टिगेशन करत असताना त्याच्यामध्ये सुद्धा काही चेंजेस केले गेले पाहिजे. तर अजित पवारांच्या विमान अपघाताची CBI